नमस्कार. आपलं क्वांट युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण स्क्वेअर ट्रिक बघणार आहोत. म्हणजेच कोणत्याही नंबरचा स्क्वेअर कसा झटपट काढायचा ते आज आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे काही बेसिक स्क्वेअर्स आहेत ते एकदा रिवाइज करून घेऊया. जसा 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49, 8चा स्क्वेअर 64, 9चा स्क्वेअर 81, 10चा स्क्वेअर 100. स्क्वेअर म्हणजे काय हे तुम्हाला माहितच असेल. म्हणजे कोणत्याही नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लिकेशन जर मी केलं, जसं मी 4 मल्टिप्लाइड बाय 4 केलं तर 4 4 4 4 that 16. तर याला म्हणतात स्क्वेअर. म्हणजेच काय, त्याच नंबरने त्याच नंबरला जर गुणलं तर त्याचा स्क्वेअर निघतो. आता आपण अशी काही उदाहरणं बघूया की ज्याचे झटपट स्क्वेअर आपल्याला काढता येतील. जसं की आता मला समजा जर या 16चा जर मला स्क्वेअर काढायचा असेल तर कसा काढणार? 16चा आपल्याला काय काढायचंय? स्क्वेअर काढायचंय. सुरुवातीला काय करायचं, या आता हा 2 डिजिट नंबर आहे, म्हणजे याचा अर्थ याचा स्क्वेअर हा 3 डिजिट येणार, बरोबर. त्यानंतर आता काय करायचं, 16चा स्क्वेअर काढण्यासाठी आधी 6चा स्क्वेअर करायचा. 6चा स्क्वेअर काय आहे? 6चा स्क्वेअर काय आहे? 36 आहे. 36 ची 6 लिहिणार, कॅरी किती घेणार मी? 3 घेणार. मग त्यानंतर या दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. 6 1 जार 6 आणि मग त्याची डबल करायची. म्हणजे ते काय होणार? 6 ची काय केली मी इथे? डबल केली. म्हणजे ती काय आली? 12 आली. मग या 12 मध्ये हा 3 ऍड करायचा. 12 अधिक 3 काय होणार? 15 होणार. 15 अशी 5 हातचा 1. आता काय करायचं, नंतर या नंबरचा स्क्वेअर करायचा. 1चा स्क्वेअर 1 आणि मग त्यामध्ये हा जो आपला कॅरी आलेला 1 आहे तो ऍड करायचा. म्हणजे 1चा स्क्वेअर प्लस 1 किती होणार? 2 होणार. आपला आन्सर काय आला? 16चा स्क्वेअर काय आला आपला? 256. आता आपण इथे कॅल्क्युलेटरवर तोच येतो का आपण ते आधी चेक करूया. बघा, 16 मल्टिप्लाइड बाय 16, माझा आन्सर काय आलाय? 256 आलाय. ठीक आहे. आता आपण आणखी एक स्क्वेअर इथे करून बघूया. आता मी घेते 38. 38चा स्क्वेअर मला समजा जर काढायचा असेल तर कसा काढणार? सगळ्यात सुरुवातीला युनिट प्लेसचा स्क्वेअर करणार. 8चा स्क्वेअर काय येतो? 64 येतो. 64 ची मी काय करणार? सुरुवातीला 4 लिहिणार, 6 कॅरी घेणार. मग त्यानंतर काय करणार? या दोघांची काय करणार? या दोघांचं प्रोडक्ट घेणार. 8 3 जार 8 त्रिक 24. 24 ची काय करणार मी नंतर इथे? 24 ची डबल करणार. किती येते ती? 48 येते. मग त्या 48 मध्ये हा जो 6 आहे हा मी ऍड करणार. तर काय होणार? 8 आणि 6 14, म्हणजे ते होणार 54. तर 54 शी 4 हातचे किती आले माझे? 5. मग आता काय करणार? या युनिटचा स्क्वेअर करणार. 3चा स्क्वेअर काय येतो? 9 येतो. आणि या युनिटच्या स्क्वेअर सोबत माझा जो आलेला कॅरी आहे तो मी ऍड करणार. म्हणजे 9 5 14. म्हणजे बघा माझा आन्सर काय आलं? 1444. बघू शकतो आपण. चला आता एकदा आपण कॅल्क्युलेटरवर ते करून बघूया. माझा नंबर काय आहे? 38 मल्टिप्लाइड बाय 38. आलं माझा आन्सर 1444. एक एखादा समजा मी इथे सोपा नंबर घेऊन बघूया. आता समजा जर मी 12 घेतला, मला समजा 12चा स्क्वेअर करायचा आहे,
तर 12चा स्क्वेअर कसा करणार? सगळ्यात सुरुवातीला युनिट डिजिटचा स्क्वेअर करणार. 2चा स्क्वेअर 4. आता बघा याला हातचा काही नाहीये, त्याच्यामुळे मी नेक्स्ट स्टेप कडे जाणार. काय होणार? नंतर या दोघांची प्रोडक्ट काय येते? 2 येते. त्याची काय करणार मी? डबल. हातचा काही नसल्यामुळे मी ती जी डबल आहे व्हॅल्यू ती मी इथे देऊन देणार. बरोबर? आणि त्यानंतर मी या उरलेल्या टर्मचा स्क्वेअर करणार. 1चा स्क्वेअर इज 1. म्हणजे माझा 12चा स्क्वेअर काय झाला? 144. सिमिलरली आता तुम्ही काही मी इथे तुम्हाला काही नंबर्स लिहून देते, त्याचे स्क्वेअर तुम्ही पटापट या ट्रिकने सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला नक्कीच ते जमतील याची खात्री आहे. याचे आन्सर्स मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. जर काही अडचणी असतील त्याही टाका, मी नक्कीच सॉल्व्ह करेन. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.